श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणो, आज आपण रगडा पॅटीस करणार आहोत. चला मग साहित्य बघूया. पांढरे वाटाणे रात्रीच भिजून घालून घेतलेले. इथं 2 वाट्या रात्री भिजत घातले होते. स्वच्छ धुवून 2-4 पाण्याने कुकरला लावून घेणार आहोत आपण. थोडीशी हळद घालूया, थोडं मीठ घालूया आणि थोडंसं तेल घातलंय मी. 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या. मस्त शिजले जातात. अगोदर बटाटे पण शिजून घेतलेले. चला मग चटणी बघूया तोपर्यंत. थोडंसं कोथिंबीर, पुदिना, थोडासा लसूण घेतलाय आणि 3 हिरव्या मिरची. जास्त काही तिखट नाही घेतलं. आणि मीठ घालूया, साखर घालूया चवीनुसार. आणि थोडासा बर्फ टाकायचा. बर्फ टाकल्यामुळे चटणी आपली अशी काळी पडत नाही, हिरव्या कलरची राहते. बघा इकडे आपले वाटाणे पण छान शिजले गेले आहेत, मस्त गाळ झालेले आहेत. चला मग इकडं रगडा करूया तोपर्यंत. आपली चिंचगुळा चटणी अगोदरच तयार करून घेतलेली आहे मी. थोडासा पातळ करून घेणार आहोत आपण, जास्त घट्ट आहे रगडा. परत थोडंसं मीठ घालूया, लाल तिखट घालूया, 2 चमचे छोटे चमच्याने घातलेले. गरम मसाला घातलाय. धना पावडर घालूया. तुमच्या आवडीनुसार मसाले घालू शकता तुम्ही, कमी जास्त. आणि आपला इकडं परत थोडासा शोले मसाला पण घातलाय मी. चाट मसाला पण घातलेला आहे थोडासा. छान 2-4 उकळी आणून घेणार आहे मी. थोडीशी वरतून कोथिंबीर घातली आहे. आणि आपण जी हिरवी चटणी करून घेतली पुदिन्याची, ती थोडीसुद्धा टाकायची त्याच्यामध्ये. कलर पण छान येतो आणि चव पण वेगळीच येते. आणि त्या ग्रीन चटणी, पुदिन्याच्या चटणीमध्ये मी थोडंसं लिंबू पण पिळलेलं आहे बघा, दाखवायचं राहिलेलं आहे. चला, बटाटे पण उकडून घेतलेले. थोडेसे खिसणीनं मॅश करून घ्यायचे त्याला, किंवा हाताने केले तरी चालतं. चला मग थोडंसं लाल तिखट टाकूया. थोडा गरम मसाला घातलाय. मीठ घालूया. आपलं थोडं थोडं मीठ प्रत्येक ह्याच्यात पडलेलं, त्याच्यामुळं थोडं थोडंच टाकायचं. कोथिंबीर घातली भरपूर. आणि ब्रेड क्रम घालूया. थोडंसं वाटीभर घातलं असं साधारण. एकजीव करून घ्यायचं सगळं. त्यामध्ये तुम्ही थोडेसे पोहे पण भिजून टाकले तरी चालता. माझ्याकडे ब्रेड होते म्हणून ब्रेड टाकलेत मी. आणि असं थोडंसं हाताला तेल लावून असं पॅटीस करून घ्यायचे, छोटे छोटे छोटे, किंवा टिक्की म्हणले तरी चालतं. बघा अशा करून घेणार आहे मी, सगळं पूर्ण करून घेणार. असे पूर्ण मी पॅटीस करून घेणार आहे सगळं पूर्ण. एकदम तयार करून जर घेतल्या ना, पटकन आपल्याला तेल टाकून तव्यावर भाजून घ्यायचे. त्याला काही तळायची गरज नाही आहे. थोडंसं तेल घातले मी तव्यावर, जास्त तेल लागत नाही, काही नाही. अशा टाकून घ्यायच्या पूर्ण सगळ्या एकदम. बघा छान भाजले गेले आहेत मस्त. बघा डिशमध्ये काढून घेते पॅटीस.
मस्त भाजले गेले आहेत खरपूस कलरच्या. सर्वात अगोदर रगडा टाकून घ्यायचा. पुदिन्याची चटणी. बघा कलर कसा हिरवाच राहिलेला आहे बर्फ टाकल्यामुळं. आणि चिंचगुळाची चटणी पण टाकलेली आहे. थोडंसं दही टाकल्यामुळे वेगळीच चव येते छान मस्त. कोथिंबीर घालूया. बारीक चिरून कांदा घातलेला आहे. बारीक शेव घातली आहे. बघा मग मस्त तयार झाले आहेत रगडा पॅटीस. नक्की करून बघा. कमेंटमध्ये सांगा कसे झाले आहे ते. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि